ह्याचा विषय आहे तो जीव ब्रह्म ऐक्याचा विषय आहे. पूर्वपक्ष आहे तो जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. का नाही? मग ते पंचक्लेश आहे त्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी. पुन्हा आता मुक्त होण्याची काय इच्छा आहे, जीव करता आहे, भोगता आहे. त्याच्या विरोधी कोण आहे? ब्रह्म आहे का? तिचा क्लेश नाही. ब्रह्म आहे, करता नाही, भोगता नाही. त्याला जन्म मरणाची काय विरुद्ध धर्म असल्यामुळे दोहोचं ऐक्य संभवू शकत नाही. दुसरा प्रश्न, वेदाने सुद्धा असं सांगितलेलं आहे, एका झाडावरती दोन पक्षी बसलेले आहे, एक भोगता आहे आणि एक करता आहे. बरं का? करता आहे, भोगता आहे. करता कोण? ईश्वर. भोगता कोण? जीव. जीवाचे धर्म वेगळे, ईश्वराचे धर्म. दोहाचं ऐक्य वेदाला सुद्धा काय नाही. तिसरा कोणता? कल्पना करा, जीवाची सिद्धी आत्म्यामध्ये गेली पाहिजे. उपासकच नाही, काय नाही. आणि पुढे मग उपास्य उपासकामध्ये भाव आहे ना, तो भाव काय होईल? नष्ट होईल. उपासकच नाही तर उपास्य कोणाची करणार? बरं, उपास्यच नाही, भक्ती कोणाची करणार? मग वेदाला सुद्धा जीव ब्रह्म ऐक्य काय नाही, मान्य नाही. त्याच्याकरता याचं प्रकरण चाललेलं आहे. जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी वाचा. परिच्छेद क्रमांक 27, जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी. ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे असे प्रथमदर्शनी दिसते. हे खरे, कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असे पुष्कळ लोक समजतात. विचार जर शिकलेला असेल त्याला दोघातला भेद कळते. सामान्य माणसं ईश्वर म्हणजे ब्रह्मन, ब्रह्मन म्हणजे त्याला सारखंच वाटते. त्याच्यातला भेद काय होत नाही. सर्वसामान्य माणसाला त्याच्यातला भेद काय होत नाही. हे बस काय करे, भेद करावं, लक्षण करावं लागतं. लक्षणाने मग वेगळी दिसत असे. बगड आहे, पांढरा आहे, राजहंस आहे, काय पांढरा आहे, मग बगड्याला राजहंस म्हणून टाका ना, का म्हणत नाही? बगड्या सुद्धा राजहंसासारखा काय तो उडतो, चालतो, सगळं करतो, म्हणून टाका की ते एका ठिकाणी त्यांची उणीव आहे. दूध आणि पाणी एकत्रित असताना त्याच्यातली निवड करणे हे बगड्याचं काय काय काम नाही. त्याची निवड कोण करते? म्हणजे लक्षण कोणावर बसते? राजहंसा. कसं आहे, जीवाचा आणि ब्रह्माचा विरुद्ध धर्म असल्यामुळे ऐक्य संभवू शकत नाही. चाललेलं आहे. आता आपल्याला ऐक्य करायचं आहे, काय करायचं? आता हे ब्रह्म आणि ईश्वर, लोकांचं काय, ब्रह्म म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे ब्रह्म हे निरुपाधिक आहे. ईश्वराच्या ठिकाणी माया नावाचा काय उपाधी आहे. ब्रह्माच्या द्वंद्वाला माया लागली म्हणून त्याला कोणता भाव आला? अविद्या लागली तर जीवभाव. कोणतीच उपाधी नसेल तर ब्रह्मभाव. दया उपाधी लागली तर संत. अरे संत आलं लक्षात. एकाच चैतन्याचं ईश्वर ही सृष्टी निर्माण करते. ब्रह्म निर्माण करते का ईश्वर? कोण निर्माण करते? ईश्वर निर्माण करतो. तुम्हाला गेलं ना चौथ्या तरंगात जगत करता कोण आहे? दुसऱ्या तरंगात गेलं का नाही? मग ईश्वर ब्रह्म कुठं
जगत निर्माण करते का? मग ईश्वर निरुपाधिक तत्व म्हणजे ब्रह्म, आणि मायेने युक्त जे विशिष्ट असतं त्याला माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याचा जीव बरोबर. आणि विशिष्ट नाही, अंतःकरण अवच्छेदक चैतन्य, आपलं माया अवच्छेदक चैतन्य म्हणजे ईश्वरच बघायचा. आणि कोणताच अवच्छेदक नाही, कोणतं ब्रह्म. हे जर चाललंय पाहिजे. त्याच्याकरता एक सिद्धी करून सांगण्याकरता आकाशाचे नंतर चैतन्याचे 4 प्रकार केलेले आहे बघा. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो. परंतु कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्यांनी केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. याकरिता श्रीगुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याचे 4 प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. सांगायचं अगोदर भेद नाही, पण 4 भेद पाडायचे. मुळामध्ये भेद, मग उपाधीच्या युगाने काय पाडायचे. हे पाय एका मोठा हॉल असतो, तिथं एखाद्या डॉक्टरचा दवाखाना असतो, काय नसते, कापडच असते. काय असते? कापड. मग तर असं समोर ठेवलं असते. मग त्या समोर बाकडं असते, त्याच्यावर बसायचं. मग घंटा वाजली त्याने कुठे जायचं? आतमध्ये. भिंत आहे का तिथे? कपडा असा केला की आतमध्ये, कपडा असा केला की बाय. पण डॉक्टर नसतं, तुम्हाला काय होते अमकं तमकं, म्हणलं तुम्हाला काय केलं पाहिजे, तपासलं पाहिजे. पुन्हा दुसरीकडे जा, दुसरा पाठला केला की मग उपाधीमुळे हे भेद कोणामुळे निर्माण झाले? तसे भेद नाही. घटाची उपाधी लागली घटाकाश, माठाची लागली तर एखाद्या पाण्यात मेघाकाश, जलाकाश, महाकाश. आकाश कुठे आहे? पण त्या विषय समजावून सांगायचा. काय करायचं? भेद नाही, पण समजावून सांगण्याकरता त्याचे काय केले? पुढे क्रमाक्रमाने जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी सांगायचं आहे बघा. श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्याकरिता एकाच चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो, पण त्यांची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे 4 भेद सांगणे अवश्य आहे. ते आकाशाचे 4 भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे 4 भेद लवकर लक्षात येतील. म्हणजे 4 भेद काय? 4 भेद करायचे. पहिले आकाशाचे घ्यायचे, घटाकाश, पुढे जलाकाश, मेघाकाश, आणि पुढे असं भेद त्याचे लक्षात. काय वाचा आहे. परिच्छेद क्रमांक 28. आकाशाचे 4 प्रकार. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. आपण व्यवहारात ज्यास मडके किंवा तांब्या म्हणतो त्यास संस्कृत भाषेत घट असे म्हणतात. त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकेच त्यात पाणी मावते. जास्त घालू लागल्यास मावत नाही, कारण त्यात जास्त अवकाश म्हणजे आकाश नसते. पोकळी म्हणजे आकाश. जितकी पोकळी असेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये काय होते. काय ठिकाणी नाही ना, आपण कुठं गेलं म्हणजे स्वागत करतात लोक. बाबा काय घेणार तुम्ही? चहा घेणार का, कॉफी घेणार का, आणखी काही दूध घेणार? आमच्यासारखा सांगत असतो, चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी दूधही चालते. आज दूध येईपर्यंत आंब्याचा रस दिला तर फारच हे मोठा जात मग दिसते. काय दिसते? मग असं भांड. काय की
काही आवश्यक बरं. त्याची काही आवश्यक आपले भांड म्हणतात मग म्हणतात मोठा जात दिसतो. आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये बघायला लागलं लोकांना पाहिलं तर काही नाही, एक घुटभरच चहा असतो. पोकळी किती असते? जेवढी पोकळी तेवढी चहाची व्यक्ती. मग त्याला घटाकाश मठाकाश अशी नाव आहे. आकाश म्हणजे पोकळी म्हणजे आकाश पुढे. एक घटाकाशाचे लक्षण पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्यास घटाकाश म्हणतात. कशाचं लक्षण? घटाकाशाचं आहे. पाण्याला पुरलेल्या घटामध्ये जेवढा आणखी अवकाश असेल तेवढ्यात पोकळीला कोणता आकाश म्हणायचा आहे का नाही? सगळ्याच आकाशाला आपण घटाकाश म्हणतो की घटामध्ये असलेल्या आकाशाला असे भाग पाडायचे. खरोखरच भाग आहे का विषय समजावून सांगायचा आहे? आणि तो कोणता विषय आहे? जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी. पुढे 2 जलाकाशाचे लक्षण घटाकाशाचे आश्रयावर असलेले जल आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचे प्रतिबिंब या तिघास मिळून जलाकाश म्हणतात. आता जलाकाशाचा पहिला कोणता? घटाकाश. घटाकाशाच्या आश्रयावर काय आहे? जल आहे का नाही? पाण्याला कोणतरी आश्रय लागतो ना. आश्रय नसेल तर त्याला आश्रय पाहिजे ना. कारण ते फुलाच्या सुगंधाला काय पाहिजे? आश्रय पाहिजे. फुलंच नाही तर सुगंध असं. मग त्याच्या आश्रयावर काय असते? पाणी. त्या घटामध्ये काय? घटाकाशामध्ये पाणी नाही. आणि जलाकाशामध्ये काय? आणि त्या पाण्यामध्ये काय पडते? कोणता म्हणत त्याला? जलाकाश. त्या आकाशामध्ये असलेल्या आकाशाच्या प्रतिबिंबाला काय म्हणायचं? जलाकाश. पाण्यात प्रतिबिंब पडते की नाही? काय पडते? जलाकाशाचा. घटाकाशाच्या आश्रयावरती असलेले जल आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचे प्रतिबिंब. नाही का आपल्या एखाद्या माणसाला गंध द्यायचा असला, नारसा नसेल तर मग त्याच्या पाण्यातच काय करतो? आपला गडला बसा काय? पाणी स्वच्छ पाहिजे. मात्र काय पाहिजे? स्वच्छ पाण्यामध्ये काय पडते? दुसऱ्या तरंगात आलेला आहे तुम्हाला. दुसऱ्या तरंगात आलेला आहे. प्रतिबिंब पडण्याकरता कशाची आवश्यकता आहे? नाही का? चिदाभास म्हणजे अरे प्रतिबिंब. चिदाभास म्हणजे कोणाचं प्रतिबिंब? चैतन्याचं काय? कुठं पडते? अंतःकरण स्वच्छ आहे का नाही? म्हणून तर त्याच्यात काय पडते? मलिन अंतःकरणात प्रतिबिंब पडे. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवान नक्षत्रादिकांचेच प्रतिबिंब होते. आकाश रूपरहित आहे म्हणून त्याचे प्रतिबिंब होणे शक्य नाही. कारण प्रतिबिंब होण्याकरता असं काहीतरी व्यवसाय विचारला कोणाच सांगितलेलं आहे. आकाश हे कसं आहे? रूपरहित आहे म्हणून त्याचं प्रतिबिंब पडू शकत. आकाशाला रूप आहे का? वायूला रूप आहे का? रूपाच्या अग्नीला मात्र रूप आहे. ज्वाला दिसते का नाही? पुढे जलाकाश नाही का? त्याला सुद्धा काही रूप आहे. घट्ट होत असतं.
पण आकाशाला काय नाही, रूप नाही. रूपच नाही, त्याचं प्रतिबिंब पडेल कसं? नाही का? काहीतरी तुला काय पाहिजे? रूप पाहिजे. रूप हे कोणाचा आश्रय वाटतं, कोणतरी आश्रय असावं लागतं. बरं, मुखच नाही तर रूप कोणावर येईल? काय काय बरोबर त्याची ठेवण असली म्हणजे बरोबर असं. ते 2 मित्र आपले एका ठिकाणी गेले आणि मोठे मोठे आरसे होते. त्या आरशामध्ये बघायला लागले. एकाच्या आरशामध्ये एकाला त्याचं नाक बसकं दिसायला लागलं आणि एकाला त्याचं नाक कसं दिसतं? सरळ दिसतं. त्याने विचार केला, म्हणलं आपला आरसा आपल्याला नाक कसं दाखवते? त्याचा आरसा काय दाखवतो? शहाणा आरसा आहे म्हणलं तो. मला मूर्ख आरसा आहे म्हणला. असला मूर्ख आरसा सासूबाईंनी कशाला लावला इथे? फोडून टाकू म्हणणार. म्हणजे जावई बाबा दगड आणण्याकरता काय? दगड घेऊन आले. हो जावई बाबा काय करता? मूर्ख आरसा म्हणला, माझ्या नाव बसका दाखवतो, फोडून टाकतो. आता आरसा बसका नाव दाखवतो, मुळामध्ये त्याचं नाक कसं आहे? काय काय जसं असेल तसं काय पडतंय? पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कोठली? हे बा, आता आपल्याला आकाशाचं प्रतिबिंब पडू शकते. आता हे तारे वगैरे कुठे आहे? सगळे आकाशात आहे की? माझं प्रतिबिंब ते सुद्धा काय दिसतात. म्हणजेच कोणाचा प्रतिबिंब आहे ते आकाशात? वरचे तारे आहे का नाही? आपण या दिवसात नाही होत, मध्य पक्षामध्ये दिसतात. किती तारे आहे पत्ता. म्हणजे लहान लहान पोरं पाण्यात पाहतात त्याला. पाण्यात सुद्धा काय दिसते. त्याप्रमाणे आकाशात जरी रूप येत असलं तरी त्याचं प्रतिबिंब पडत. एखादा मोठा आवाज झाला बरं, त्याचा दुसरा आवाज होते. दुसरा आवाज म्हणजे प्रतिबिंब. शब्द कोणाचा आहे? आणि जोराने एखादं भांडणं किंवा बाया कपडे धुते वगैरे असं एकदा पटलं, दुसरा आवाज तिकडे, त्याला प्रतिबिंब म्हणतात. वर पुढे बाजूला. त्या प्रतीतीवरून विस्तीर्ण व गंभीर महाकाशाचे प्रतिबिंब होते. शिवाय पाणी आणि नक्षत्रे यांचेमधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्रादिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल? कसे? मग आकाशाचं प्रतिबिंब काय केलं पाहिजे? कारण असं आहे ना, त्याचे नक्षत्र वगैरे आहे, त्याला आश्रय कोण? आकाश आहे ना. आणि आकाश नावाचं तत्व काय करावं लागतं? आता हे विमान झाले, त्याला कोणतरी काय असलं पाहिजे, त्याने आश्रय पाहिजे ना. काय पाहिजे? आता एक आपण शब्द बोलतो, त्याला आश्रय कोण? आकाश. शब्द गुणकम आकाश. शब्द नावाचा गुण कोणावर राहतो? रूप नावाचा गुण अग्नीवर राहतो. प्रत्येक बुधावर त्याचे काय सद्गुण असतात. आकाशामध्ये सगळे गुण असले सर्वच आहे. पुढे शिवाय रूपवान पदार्थांचेच प्रतिबिंब होते असाही नियम नाही. कारण शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिध्वनीरूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. आकाश आहे. आकाशाला काही रूप आहे का? त्याचा गुण कोणता आहे? त्याला काही रूप आहे का? मग रूप नावाचा शब्द नावाचा गुण कोणावर राहतो? म्हणजेच त्याचा अर्थ प्रतिबिंब. काय म्हणायचं? प्रतिबिंब. असं कुठे असं काही पर्वत म्हणा किंवा काही टेकडी म्हणा, तिथे जोराने आवाज केला म्हणजे दुसरा आवाज काय होतो?
मात्र रामचंद्र सुद्धा होते. एक आवाज झाल्यावर दुसरा काय होतो? प्रतिध्वनी माझा. तेच प्रतिबिंब. पुढे एकंदरीत एक घटाकाश, त्याचे आश्रयावर असणारे जल आणि त्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब, या तिघांचे नाव जलाकाश. याला कोणता आकाश म्हणायचा? जलाकाश. आता पुढचा 3 मेघाकाशाचे लक्षण. जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत. सर्व मेघास आश्रयभूत आकाश, त्याच्या आश्रयावर मेघस्थित जल आणि त्या मेघस्थित जलात असणारे आकाशाचे प्रतिबिंब, हे 3 मिळून मेघाकाश. मेघामध्ये काय आहे? मग त्या पाण्याला आश्रय कोण? मेघ. आणि त्या मेघामध्ये याचं काय पडते? आकाशाचं काय पडते? प्रतिबिंब पडते. 3 झाले का नाही? 3 पदार्थ ते पहा जलाकाशात सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशात आहे. मेघाचा आश्रयभूत आकाश आणि त्या आकाशाच्या आश्रयावर असलेलं पाणी आणि त्या पाण्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब, असे 3 झाले ना. आश्रय कोण? मेघ. मेघामध्ये पाणी 2 आणि त्या पाण्यामध्ये जलाचं काय पडतं? आपलं मेघाचं काय पडतं? प्रतिबिंब. झाले का 3 समज? हे पण मेघ. मेघाच्या आश्रयावर कोण? पाणी. मेघामध्ये पाणी आहे ना. मेघ कोणाच्या आश्रयावर आहे पाणी? ते मेघ. मेघामध्ये काय आहे? पाणी. आणि त्या पाण्यामध्ये आकाशाचं काय पडते? आहे का नाही? पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते ना. एखादा मनुष्य अर्थ नसेल तर कशात पाहून आणि गंध लावतो? पाणी आहे ना. पाण्यामध्ये काय पडते? प्रतिबिंब पडते ना. 3 मिळून काय होते? मेघा. कोण झाला? अगोदरचा घटाकाश, पुढे जलाकाश आणि पुढे घटाकाश म्हणजे कुटस्थ चैतन्य, जलाकाश म्हणजे जीव चैतन्य, आणि मेघाकाश म्हणजे ईश्वर आणि महाकाश म्हणजे ब्रह्मचैतन्य. पुढे मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे, पण मेघापासून जलाचा वर्षाव होतो त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते. हे बघा, माझं वरून पाणी पडते, फक्त कोण दिसते? मग दिसतात. पाणी तर काय होत नाही. मग पाणी आलं कुठून? आकाशातून का? कोणामधून? त्या मेघाचे काही प्रकार असतात. काही पाणी नसते, उगाच पोकळपणा दिसते. पांढरे ढग म्हणतात कोणते. ते ढग आहेत पण त्याच्यात काय नाही. ते शेतकरी लोक बरोबर ओळखतात बघा. ते बरोबर अशी फळी दापली देऊन तर मेघ फुटेल आता लवकर लवकर काय करतात त्यांना कळते बघा. कोणत्या ढगामधून पाणी त्याचा वर्षाव होतो हे शेतकऱ्याला काय असते? ज्ञान असते. पण त्या ढगाचे सुद्धा असा काळा 4 ढग असला म्हणजे तो फुटला भेटला म्हणजे पाण्याच्या धारा. बरं का, इंद्रायणी जरी कोरडी असली तरी एका तासामध्ये काय होते? जोग महाराजाच्या दर्शनाला पुढे. आणि जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. बा, जिथे पाणी आहे तिथे काय असते? कारण पाण्यामध्ये पातळपणा असतो आणि पातळपणा असल्यामुळे त्याच्यावर काय दिसते? प्रतिबिंब दिसते. ते मोठे भाव होते ना, त्यांच्या ह्याच्यामध्ये बघा, हे बऱ्या जा भांड हे तांब्या घासून त्याच्यात पाणी घेऊन ये. मग ते पोरगा आणायचं आपला घासून असा घ्या बा. मग ते बा म्हणायचे तू नीट नाही घातला, पुन्हा जागे. तर पुन्हा जायचा, पुन्हा घासायचा, पुन्हा घेऊन यायचा. पुन्हा म्हणायचे अजून नीट नाही घातला तू जागे. मग नीट घासला किंवा म्हणायचं त्या
तांब्यात काय दिसलं पाहिजे? हा म्हणला तर ठेव. त्याच्यावर काय दिसते? प्रतिबिंब दिसते. मग स्वच्छ पाण्यामध्ये आणि जो कोणी असेल त्याचं काय पडतंय? मग पाणी दिसत नाही, ढग दिसते. ज्या अर्थी वर्षा होते त्या अर्थी ढगात काय असलं पाहिजे? यावरून मेघात जल व त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. 4 महाकाशाचे लक्षण. सर्व पदार्थांच्या आत बाहेर एक रूपाने व्यापक जे आकाश त्यास विद्वान लोक महाकाश म्हणतात. हे बघ, आतही कोण आहे? आकाश. बाहेरही कोण आहे? सर्वत्र ठिकाणी कोण आहे? अशी जागा नाही की ज्या जागेमध्ये आकाशाचं काय नाही. हे बघ, सगळ्या याचं अस्तित्व कोणाचं आहे? आकाशामध्ये. कारण सर्वामध्ये मोठं बोध कोणतं आहे ना? आणि सर्व काय तुमचे जेवढे काही असेल जेवढे अशी आकाशाची व्याप्ती सगळ्यामध्ये आहे. बरोबर. तसं वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्माची व्याप्ती आकाशाप्रमाणे काय आहे? आत हरी नारी नाही घरी. उदाहरणार्थ भागवतामध्ये आहे बघा, त्याच्या गवळणी आहे. त्या गवळणी काही गाराने घेऊन यशोदेच्याकडे येतात. आता म्हटलं तुमचा पोरगा आमच्याकडे काय करतो? चोऱ्या करतो. तो भगवान असतात. भगवान म्हणतात त्यांना चोरी होते तुमच्या घरी? केव्हा होते? दिवसा होते का रात्री होते? म्हटलं रात्री होते. मग ते भगवान म्हणायला लागले, म्हणलं आई रात्री मी कधी उठत असतो का? बरं का, सूर्य उगवल्याशिवाय काय होत नाही, उठत नाही. त्याच्या अगोदर जर लागली तर म्हटलं तिथंच कार्य. मग तर रात्री तर म्हटलं झोपलेलंच असतो, मग मी चोरी करेल. बरं, तुमच्या घरी चोऱ्या होते, तुम्ही दारं उघडे करून झोपत असता का? म्हटलं कुलप लावून झोपतो वाटेगाडने. मग आता दारं जर बंद आहेत, मी आतमध्ये शिरेल. हे सगळं म्हणणं कोणाला पटते? यशोदेला पटते. बाकीच्या बाया त्यांना पटते का ते? मग लढ म्हणले मग त्या बाकीच्या बाया असतात ना, त्या म्हणतात ते बा यशोदे तुझा पोरगा केवढा हे कळालेला नाही. इतर चोराला शिरण्या करतात दारातून यावं लागते. कुठे यावं लागते? आणि तुझ्या पोराला शिरावं लागत नाही. दारातही आहेत, आतही आहेत. अशी जागा नाही की ज्या ठिकाणी तुझ्या पोराचं अस्तित्व. मग कोणतं चैतन्य? लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो, तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो. हे पहा, एखादा तवा असतो, त्याच्यात कोण शिरते? अरे तवा असतो का नाही? खालून बाई काय लावते? मग तो अग्नी एका ठिकाणीच राहतो का? पूर्ण काय असतं? तव्या पोकळी असल्याशिवाय अग्नी शिरला. पोकळी म्हणजेच आकाश. काय? मग त्या तव्यामध्ये ज्या अर्थी अग्नी शिरतो त्या अर्थी आकाशाची व्याप्ती काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. अशी वस्तू नाही की ज्या वस्तूमध्ये आकाशाचं अस्तित्व असू शकत. मेघा आपल्या याच्याप्रमाणे ब्रह्माप्रमाणे ब्रह्माला सुद्धा आकाशाचे कायदे. यथा आकाश अस्तित्व नित्यम वायू सर्व तथा सर्व आणि वस्त. आणि मग कोणत्या अध्यायातला श्लोक आहे? अध्यायी असतो का दादा? नंबर विचारत नाही, काळजी करू नका. त्याच्यापेक्षा नाही का, मग काही विद्यार्थी म्हणतात अरे सांग की त्याला मौनम सर्वार्थ साधन. दृष्टांत संपला आपला. पुढे लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापविली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. नाही का,
सगळ्या भागाला अग्नी लावावा लागतो. काही एका ठिकाणी लावला तरी तेव्हा काय होतं, अग्नीने व्याप्त होतो ना पुढे. ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. हे पहा, आपल्याला हे सांगायचं जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी. त्याच्याकरता आकाशामध्ये आणि त्याच्यामध्ये व्यापकत्व सांगायचं असलं म्हणजे आकाश जसं व्यापक आहे तसं चैतन्य कसं आहे व्यापक. योग्य दृष्टांत काय झाला पाहिजे, बसला पाहिजे. कोणताही दृष्टांत देऊन प्रमेयाची सिद्धी होत. आता संत असतात, संतांना जे आणखी कोणत्याही दृष्टांताने अलंकारित करावं लागतं. चंदना तुका म्हणे गुण आहे का, सुगंध असतो जिकडे तिकडे, चंदनाचा दृष्टांत द्यावा लागत असतो. मग संतांचं वर्णन करण्याकरता कोणत्या वृक्षाचं वर्णन करा, येडी बाबळी का. संत का तुका म्हणे गुण बाबळीच्या अंगी शोभेल काय. बाबळे तिच्याजवळ काठा ठोसते. सुगंध देण्याच्या ऐवजी काय करे, योग्य दृष्टांत करत आहे काय करे. आपल्या संतांना योग्य दृष्टांत, परीसाचा दृष्टांत. परीस लोखंडाला लागला तर काय करतो, तसं कृपा कटाक्षाने आळली. योग्य दृष्टांताची हे करावे लागत असते. कोणताच दृष्टांत कोणाला देऊन काय होत नाही पुढे. परिच्छेद क्रमांक 29. चैतन्याचे 4 प्रकार. 1. कूटस्थ चैतन्य. 2. जीव चैतन्य. 3. ईश्वर चैतन्य आणि 4. ब्रह्म चैतन्य. चैतन्य किती आहे, एकच. आकाश किती आहे, मग घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, पुढे महाकाश. तसंच आहे कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि पुढे कोणतं ब्रह्म. आता ही सगळी लक्षणं क्रमाक्रमाने आपल्याला काय करायचे आहे वाचा. 1. कूटस्थ चैतन्याचे लक्षण. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. हे बघ, आता कूटस्थ कुटवंत कार्य कुटस्थित तस्य उच्यते. याच्याकरता पंचदशीमध्ये एक प्रकरण आहे. कूटस्थ चैतन्याचं लक्षण बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान. अज्ञान घ्या, बुद्धी घ्या, अंतःकरण घ्या, कोणताही एका उच्छेदक घ्यायचा. मग आता वेष्टी अज्ञान अधिष्ठान म्हणजे चैतन्य बरं का. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य, त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं. बुद्धीला कोणतरी अधिष्ठान आहे की नाही का. अधिष्ठानाशिवाय अभ्यस्त पदार्थाची सिद्धी होत दोरीच नाही तर सर्व भासेल. भासण्याच्या पुढे कोण पाहिजे, मग सर्वाला अधिष्ठान चैतन्यच आहे. मग सगळ्या चैतन्याला कूटस्थ चैतन्य म्हणायचं नाही. मग कोणत्या चैतन्याला कूटस्थ चैतन्य म्हणायचं. ज्याला बुद्धी अवच्छेदक लागले त्याला काय म्हणायचं, कूटस्थ. सगळ्याला नाही, सगळ्या चैतन्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. कोणतं पण कूटस्थ चैतन्य म्हणजे अंतःकरण उपाधी ज्या चैतन्याला लागले त्या चैतन्याला कोणतं चैतन्य म्हणायचं, कूटस्थ चैतन्य. सिद्धोस्त निर्विकारेण कूटस्थ इति उच्यते असं म्हटलेलं आहे. कारण त्या चैतन्याचं सगळे उपाधीचे विकार असतात ना, ते विकार कोणावर होत असतात, त्या उपाधीवर. ते हे बघ, एखादा सोनार असला त्याच्याकडे अलंकार घडत असतो, ऐरण असते काय असते, आणि हातोड्याने काय करतो तो
सोन्याचा आकार करत असं. ऐरण जशीच्या ऐरणीला कोणताच आकार उत्पन्न होत बरं का. सगळी क्रिया जरी झाली तरी आकार जशीच्या बघा. त्याला कुटवत असं म्हणतात. जशीच्या त्याचं आणखी उदाहरण देऊन त्याची सिद्धी केलेली आहे. जसं आणखी ते ऐरण जशीच्या जशी त्याप्रमाणे सगळी जरी उपाधी लागली तरी ब्रह्म जसंच आहे. त्याला कोणतेच अवच्छेदक नाही. न जायते म्रियते वा नायमत्वा भविता अविनाशी सुद्धितली वेण सर्वविध विनाशमवेशास्य न कश्चित. किती जरी प्रयत्न केला तरी आकाश चैतन्याचा नाश होऊ शकत. जसंच्या जाळलं तरी जळत नाही ना आणि तोडलं तरी तुटत नाही. कोणता स्वगत जाती विजाती कोणताही नाश चैतन्याच्या ठिकाणी नाही. जसंच्या त्याला कोणता म्हणायचं कुटस्थ पुढे. कुटस्थाचे लक्षणात बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अशी 2 पदे विकल्पाने घातली. याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान मानतात. आता काही ग्रंथकार कोणचा हेमंत लक्षण बुद्धी आणि काही ग्रंथकार बुद्धीमध्ये पडलेलं जे चैतन्य त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं. बुद्धीला अधिष्ठान असणार जे चैतन्याला कुठं. तर काही दर्शनकार अज्ञान मानतात. काय म्हटलं ते बुद्धी जर मानली तर ते काय होतं ते नाही लक्षण कमी पडतं आहे का. आणि अज्ञान मानलं तर ते सर्वावर जाते. नाही का लक्षणामध्ये योग्य बरोबर व्याप्ती अव्याप्ती वगैरेचे दोष का असता कामा नये. असंभव नाही का. 3 प्रकारचे काय कोणते 3 प्रकारचे असं. अतिव्याप्ती म्हणजे ज्याला 2 शिंग असतात त्याला काय म्हणायचं गाय. म्हशीलाही गाय दिसत. लक्षण कुठं गेलं काय झालं ते अतिव्याप्ती. पुढे अव्याप्ती नाही. अतिव्याप्ती झालं. व्याप्तीचं लक्षण अव्याप्तीचं काळी ती गाय असं म्हटलं तर पांढऱ्या गायीवर का होत नाही नाही का. लाल गायीवर तर काय पशुनं त्यांना 3च रंग दिले. एकोणचा एक काळा पुढे एक लाल आणि पुढे एक पांढरा 3 रंग दिले. हिरवा रंग नाही दिला. हिरवा रंग पक्षाला दिला बघा. कोणता पोपट कसा असतो आणि झाडाला पिवळा रंग ओढून दिला नाही सांगता येत. एखादा आंबा असतो का नाही त्याला 2-3 रंग असते. काही भाग हिरवा असतो, काही भाग पिवळा असतो आणि काही भाग काळा असतो. जाऊ दे आपल्या त्याच्याची काय गरज आहे. आपलं कोणतं लक्षण झालेलं आहे अव्याप्त लक्षण आहे. बुद्धी हेच जरा केलं तर काय होत असते. म्हणून लक्षणावर अव्याप्ती नावाचा दोष येऊ नये म्हणून कोणतं अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. बुद्धी विशिष्ट चैतन्य म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे त्याच्यात विशेष भाग असतो. आणखी कोणता भाग असतो विशेषण भाग. विशेषण आणि विशेष मिळून काय होतं विशिष्ट. कडे भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचेही म्हणणे खरे आहे. सूक्ष्म विचाराने वेष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले. कारण वेष्टी अज्ञानात जीवत्वाचे बीज आहे आणि बुद्धीत जीवत्व स्पष्ट आहे.
जसं बीज समजते की नाही, एखादा आंबा असला त्याच्या कोळीमध्ये आंब्याचं काय असते, पुन्हा ते कोय हे झाले पाण्यात पडले तर अंकुर फुटले. का तसं अज्ञानामध्ये बीज आहे जीवात्माचं, आणि बुद्धी हे अज्ञानाचं कार्य आहे. काय अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य कोण आहे? बुद्धी आहे. मला 5व्या तरंगामध्ये सांगा पुढे. ज्याचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे, त्यांचे मताने कूटस्थाचे लक्षण बुद्ध्यधिष्ठान चैतन्य असे होईल. आणि ज्यांचे मतात जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान आहे, त्यांचे मताने कूटस्थाचे लक्षण वेष्टी अज्ञानाधिष्ठान चैतन्य असे होईल. काही नाही, नसतं बदल आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य त्याला काय म्हणायचं? जीव. आणि वेष्टी अज्ञान चैतन्य म्हणजे त्याला काय म्हणायचं? जीव. एवढंच आहे. अज्ञानामध्ये बीज आहे. काय आहे? म्हणून अज्ञान मानणं हे सर्वांमध्ये कसं आहे? अज्ञान जर आपलं तर व्याप्ती नावाचा काय येत नाही, दोष येत नाही. पुढे त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य ते कूटस्थ चैतन्य असे लक्षण केले. मग जीवाच्या स्वरूपामध्ये आम्ही त्याला जीव विचार म्हणतात. कोणता? काही दर्शनकार लोक बुद्धी अधिष्ठित चैतन्य म्हणजे जीव, अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे, आणि काही लोकांचं काय अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे. अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हटलं तर सगळ्या जीवावर काय जाते? व्याप्ती जाते. आणि बुद्धी विशिष्ट म्हटलं तर ते अव्याप्त होतं. म्हणून लक्षण शुद्ध असावं लागतं. असं आहे. निर्दिष्ट लक्षण त्याला म्हणत असतात. लक्षण म्हणजे असाधारण धर्म. कोणता धर्म? तो त्याच्या ठिकाणीच असतो, दुसऱ्याच्या ठिकाणी तो नसतो. त्याला असाधारण धर्म. फक्त तुम्हाला कुठं नाही का दूध आणि पाणी निवडून करण्याचा धर्म फक्त कोणाचा आहे? राजहंस पक्षी खेरीज करून कोणत्याही पेक्षामध्ये तो धर्म तो कुठे तुम्हाला त्याच्यात आहे. असं ज्याचं जसं लक्षण असते ना त्याप्रमाणे ऐकायला. धाकता नावाचा धर्म कोणाचा आहे? अग्निबाई. तो अग्नीच्याच ठिकाणी आहे. अन्यामध्ये जो धर्म नाही त्याला म्हणून असंभव नावाचा दोष असतो. त्याचं जे लक्षण राहते ना ते लक्षण बरोबर लक्षाच्या ठिकाणी काय झालं पाहिजे. आपण नाही का दूध आणि पाणी बगडा आणि राजहंसाच्या समोर ठेवलं ते दूध कोण ग्रहण करून टाकतो? राजहंस. त्याच्या चोचीमध्ये शक्ती कशाला नाही. बरोबर त्याच्यातलं दूध ग्रहण करतो, पाणी काय करतो. आता दुसरा दृष्टांत बगड्याचा. त्याच्यासमोर दूध पाणी ठेवलं तर दोन्ही काय करतो? कारण त्याच्या चोचीमध्ये निवड करण्याची काय नाही. मग राजहंस कोणाला म्हणायचं? जे दूध आणि पाणी वेगळं करते या लक्षणाने जो पक्षी युक्त आहे त्याला काय असते? राजहंस. कल्पना करा एखादा का बगडा आहे कुठे जाऊन बसला देवळाच्या शिखरावर, राजहंस कुठं बसला? खाली. मग आता देवळाच्या शिखरावर बसला बगडा म्हणतो का राजहंस होतो का? आणि बघ राजहंस खाली बसला तरी दोघा नाही. नरेंद्र मोदी खुर्चीवर बसला खाली बसला तरी तो कोण आहे? आणि त्याचा ड्रायव्हर कुठं बसला? तो काय पंतप्रधान आहे का? लक्षण बसलं पाहिजे. संताची काय असतात? नक्तेची संत तेची संत, ज्याचा आहे त्याले. असे संताची काय केले? कोणतं चैतन्य संपलं? आता कोणता आहे? जीव चैतन्याचा विचार एकाच दिवशी संपवण्यापेक्षा क्रमाक्रमाने इथेच थांब.